अहिल्यानगरवर भयानक संकट. ही कीड आली. ऊस क्षेत्र नष्ट होणार. स्वतः कृषी मंत्र्यांनी घातलं लक्ष. अहिल्यानगरवर भयानक संकट आलंय. ऊसाच्या शेतीवर अशी कीड आली आहे जी थेट ऊसाचं उत्पादन घटवू शकते. आणि आता या संकटाची दखल खुद्द कृषी मंत्र्यांनी घेतली आहे. मंडळी, ऊसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यात सगळ्या ऊसावर पायरीला म्हणजेच पोकळी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लोकरी मावा, हुमणी अळी यासारख्या संकटांचा सामना केला आहे. मात्र आता पायरीला किडीने शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं केलं आहे. ही कीड ऊसाच्या पानातील रस शोषून घेते. पानाच्या खालच्या बाजूला पायरीला आणि तिची पिल्ल दिसतात. त्यानंतर पानांवर चिकट मधासारखा पदार्थ पडतो आणि त्यावर काळसर बुरशी चढते. त्यामुळे ऊसाची पाने पिवळसर पडतात, प्रकाश संश्लेषण कमी होतं आणि प्रादुर्भाव वाढला तर ऊसाची वाढ, कांड्यांचं वजन आणि पर्यायाने उत्पादनही घटू शकतं. याचा फटका शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांनाही बसण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणाची आता खुद्द कृषी मंत्र्यांनी दखल घेतली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे की ऊसावर पायारीला किडीचं भयानक संकट आहे. त्यामुळे कृषी विभागाचे अधिकारी उद्यापासून थेट ऊस शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी करतील. गरज पडल्यास नुकसान झालेल्या ऊस माळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.